त्याचा कलर पहा. चिकन आपण याच्यामध्ये कलर टाकलेला नाही आहे, बाकी इतर कुठले हे नाही आहे. तर नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी मुलाला म्हटलं येताना मार्केटमधून स्ट्रॉबेरी घेऊन ये, कारण थंडीचा सीझन आहे आणि स्ट्रॉबेरी छान छान बाजारात आलेली आहे. तर त्याने हे एवढी स्ट्रॉबेरी घेऊन आला. तर एवढ्या स्ट्रॉबेरीचं काय करायचं, तर तो मला पटकन म्हणाला तो चटपटीत जाम बनवतेस ना स्ट्रॉबेरीचा, तो बनव. तर म्हटलं ठीक आहे, मग आज म्हटलं ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूया. हे एका भांड्यामध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा टाकायचा, थोडासा असा हलवून घेते आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी अशा टाकून द्यायच्या. मी हे काही एवढं सर्व वापरणार नाही, जेवढं वापरते त्याचं प्रमाण मी तुम्हाला दाखवेनच. आता 10 मिनटं असे झाकून ठेवते, म्हणजे त्याच्यावरचे जे काय असतात माती धूळ ते सगळं निघून जाईल. 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण स्ट्रॉबेरी पाण्यामधून काढून घ्यायची. आता ह्या मी टोपलीमध्ये काढून घेते आणि परत स्वच्छ पाण्यात स्ट्रॉबेरी धुवून घ्यायची. बघा मी तुम्हाला दाखवते, मी सोड्यामध्ये टाकली त्याच्यामुळे बघा ह्या पाण्याचा किती कलर बदलला आहे तोही पहा. आणि ह्याच्यामध्ये बघा छोटे छोटे कण असे दिसतात. नेहमी सोडा टाकून स्ट्रॉबेरी धुवून घ्यायची आणि थोडं मीठ टाकलं तरी चालतं. हे बघा परत हे मी पाण्यात टाकून घेते आणि 5 मिनटात आता लगेच आपण काढून घेणार आहोत. स्ट्रॉबेरी पाण्यातून काढून घेतली तर हे वरचं असतं ते असं काढून टाकते आणि असे कट करून घ्यायचे. आता अशा सर्व प्रकारे मी कट करून घेते सर्व स्ट्रॉबेरी. हे आपण स्ट्रॉबेरी कट करून घेतली, ही 1 वाटी स्ट्रॉबेरी आहे. 1 वाटी स्ट्रॉबेरी आहे तर हा पाव वाटी गूळ आहे. आता गुळाच्या जी तुम्ही साखर टाकली तरी चालेल, आणि हा गूळ साखर म्हणजे स्ट्रॉबेरी जरा आंबट असेल तर थोडी जास्त टाकायची. ही स्ट्रॉबेरी जास्त आंबट नाही आहे म्हणून हा पाव वाटी गूळ बरोबर प्रमाणे. आता हे मी पॅन गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी टाकून घ्यायची. त्याच्यामध्ये आपण जो गूळ घेतला होता तो गूळ टाकून घेते. ह्याच्यामध्ये साखर टाकली तरी चालते, पण बरेच जण कसे हल्ली साखर खात नाहीत म्हणून आपण हा गूळ वापरलेला आहे. आता गूळ टाकलं त्याच्यावर थोडंसं मी पाणी टाकून घेते. थोडंसं अगदी 1 छोटा चमचा पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे गूळ आपला कडक होणार नाही. ह्याच्यावर मी असे आता झाकण लावून ठेवून घेते. ह्याचं हलवून घ्यायचं. सगळी वाफ आलेली आहे, मी पाणी सुटलेलं आहे आपण गुळाला, तर ते झाकण काढून घेते आणि चांगलं असं हलवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी अजून थोडा वेळ शिजू द्यायची गुळामध्ये. बघा ते स्ट्रॉबेरीला पण पाणी असतं, गूळ त्याच्यामुळे पाणी बघा खूप सुटलेलं आहे आणि ह्या पाण्यातच ही स्ट्रॉबेरी चांगलीशी शिजून निघते. ते शिजत असतं त्या पलेतानी किंवा स्पॅचेलानी असं थोडं थोडं असं त्याला दाबून घ्यायचं, म्हणजे ही जी स्ट्रॉबेरी आहे ना तिचा असं पल्प तयार होतो. कारण आपण मिक्सरमध्ये काढायला गेलं तर त्याला अजून पाणी सुटेल आणि एकदम असं पेस्ट तयार होईल. तर ते असंच हलवता असं पहिले दाबून दाबून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेणार आहोत, कारण आपण चटपटी जाम बनवणार आहोत. गोड तर जाम बरेच म्हणजे स्ट्रॉबेरीचे गोड जाम बरेच जण बनवतात. आपण आज चटपटा बनवायचा आहे, तर त्याच्यामध्ये बाकीचे इतर मसाले आता टाकून घेऊया. आपलं साधं मीठ, चवीनुसार साधं मीठ टाकून घ्यायचं. जिरा पावडर, सेंधव मीठ, ही मिरची पावडर. आता तुमच्याकडे जसं तिखट खातात त्याप्रमाणे ही मिरची पावडर टाकून घ्यायची. हे सर्व साहित्य चांगलं असं हलवून घ्यायचं. याला कलर पण किती सुंदर आला आहे तो बघा, एकदम नॅचरल कलर आहे. आपण याच्यामध्ये कुठलाही कलर ॲड केलेला नाही आहे. जाम तयार होत आलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं. मी थोडंसं लिंबू पिळून घेते. पड गोड तिखट असा चटपट आपला जाम तयार होईल. परत असं मिक्स करून घ्यायचं. कारण नेहमी असे जाम विकत आणतो, तर त्याच्यापेक्षा घरी स्ट्रॉबेरी वगैरे असेल किंवा आणखी कुठली फ्रूट असतील तर त्याचे असे जाम बनवून मुलांना टिफिनमध्ये किंवा आपण जेव्हा भाजी कमी असेल किंवा काही असेल तर हे असे जाम चांगले लागतात. चपातीबरोबर, ब्रेडबरोबर, भाजी म्हणून खाल्लं तरी चालतं. याला जाम तयार झालेलं आहे. आम्ही तुम्हाला दाखवते किती सुंदर कलर आलेला आहे. अगदी नॅचरल तरीकेचं आपलं जाम तयार झालेलं आहे, स्ट्रॉबेरी जाम. हे स्ट्रॉबेरी जाम. तर आता मी गॅस बंद करते. ह्या स्टेपला गॅस बंद करायचा, कारण आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकलेलं आहे. थंड झालं थोडंसं असं अजून घट्ट होतं. गॅस बंद केला तरी किती असं घट्ट झालं तो पहा. आता थंड झालेला आहे आणि बऱ्यापैकी घट्टही झालेला आहे. तर तो आता मी बरणीमध्ये काढून घेते.
मध्ये ठेवला तर अगदी 1 महिनाभर त्याला काही होत नाही, फ्रीजमध्ये चांगला राहतो 1 महिनाभर. जर स्ट्रॉबेरी भरपूर मार्केटमध्ये येते, त्याची भरपूर स्ट्रॉबेरी आणून असं जाम करून ठेवायचा, म्हणजे मुलांच्या टिफिनसाठी पण चांगला होतो. थंड झाला आहे तो, आता मी काढून घेते. पटे स्ट्रॉबेरी जाम, हा बघा किती छान झालेलं आहे. त्याचा कलर पहा, कारण आपण याच्यामध्ये कलर टाकलेला नाही आहे, बाकी इतर कुठले हे नाही आहे. तर आता आम्ही आहे ना तर ब्रेडला लावून घेते. जाम आहे तो आपण ब्रेडला लावून घेऊया. नाही मार्केटमध्ये जाम मिळतो तसा, ही रेसिपी ट्राय करा. स्ट्रॉबेरी जाम ही आपली साधी सोपी छोटीशी रेसिपी आहे, अगदी 10 मिनिटात तयार होणारी. जाम तर तयार झालेलं आहे, पण मुलांना कसं असं थोडंसं डेकोरेशन केलेलं असतं की मुलं अगदी आवडीने खातात कुठलाही पदार्थ, म्हणून थोडंसं असे जाम लावून घेते मी स्ट्रॉबेरी. चटपटी स्ट्रॉबेरी जाम रेडी. नाही साखर नाही कलर, अगदी घरच्याच साहित्यात झटपट तयार होणारा हेल्दी आणि नॅचरल चटपटी स्ट्रॉबेरी जामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.